चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, अत्यंत महत्त्वाची रेमेडीज मी आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांसोबत शेअर करणार आहे। खरं तर बरेच गेले दिवस झाले बऱ्याच कमेंट्स येतात की ताई लॉ ऑफ अट्रॅक्शनची एकतरी रेमेडी सांग, एकतरी उपाय आम्हाला सांग। कारण बरेच दिवस झाले मी एकही उपाय तुम्हाला सांगितलेला नाहीये। मागील काही मला वाटते 5 ते 6 व्हिडिओ मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे केलेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओचं कमेंट्स बॉक्स तुम्ही जाऊन चेक करा। अगदी आता 2 मिनिटापूर्वी सुद्धा एक कमेंट्स आलेली आहे ज्यामध्ये मी एक उपाय सांगितला होता, एक रेमेडी सांगितली होती की एका वहीच्या पेजवरती तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा लिहायला सांगितल्या होत्या। मला वाटते ती लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक महत्त्वाची रेमेडीज होती आणि त्या रेमेडीजमध्ये असंख्य लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। आता एका ताईंची सुद्धा कमेंट्स आली होती की ताई 4 वर्ष झाली, 4 वर्षापासून ज्या इच्छेसाठी मी प्रयत्न करत होते पण तुमचा हा उपाय मी ऐकला आणि अगदी करायला सुरुवात केली तेव्हा फक्त 3 दिवस झाले आणि 3 दिवसांमध्ये माझी ही इच्छा होती ती पूर्ण झाली। अगदी आभार व्यक्त करण्यासाठी ताईंनी कमेंट्स केलेली आहे, पण ऐकून छान वाटलं की सांगितलेल्या उपायाने तुम्हाला काहीतरी रिझल्ट येत आहे। बघा, जेव्हा खूप देवधर्म करतो, उपासना करतो, पूजा करतो, जप करतो, सगळं करून थकतो, मात्र कशातच काहीच अनुभव येत नाही, फरक येत नाही, रिझल्ट देत होत नाही, तेव्हा मग आपण शेवटी सर्व करून थकून लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायाला सुरुवात करतो। लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा देव धर्म कुठल्याही प्रकारचा काहीच नाही, फक्त विश्वास, पॉझिटिव्हिटी महत्त्वाची आहे। बरेच कमेंट्स अशाही असतात, ताई खरंच हा उपाय केल्याने आमचं काम होईल ना? खरं तर तुमच्या या निगेटिव्हिटीमुळे तुमची जी कामं आहेत ती होत नाहीत। पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे। या उपायामध्ये तुम्ही अगदी आज सांगितलं म्हणजे आजच करावं असं नाहीये, 10 दिवस घ्या, 1 महिना घ्या, पण माइंड एकदम सेट करा, पूर्ण पॉझिटिव्ह व्हा। पॉझिटिव्ह होऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर पॉझिटिव्हिटीने हा उपाय केलात तर तुम्हाला सांगते 3 तासात तुम्हाला रिझल्ट येईल, कमीत कमी 3 तासात रिझल्ट येईल। खरं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते आपल्याला 21 दिवस करायचे असतात किंवा 41 दिवस करायचे असतात। या 21 ते 41 दिवसांच्या आत तुम्हाला जो अनुभव आहे तो अनुभव येणारच, कितीही मोठी इच्छा असेल ती पूर्ण होणारच। फक्त पुन्हा एकदा सांगते, पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं आहे। आता जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगते की आजचा जो एंजल नंबर आहे 1174, हा एक एंजल नंबर वापरून तुम्ही तुमची कशी इच्छा पूर्ण करू शकता किंवा हा एक अंक वापरून तुम्ही 3 तासात, 7 तासात, 24 तासात, अगदी एका दिवसात तुमची कठीणातील कठीण इच्छा कशी पूर्ण करू शकता। बघा, तुम्हाला काय करायचं आहे 1174 हा नंबर सतत मनात म्हणायचा आहे। खरं तर सगळ्यात आधी सांगते, हा एक अंक तुमच्या आयुष्याची, तुमची जी प्रतिमा आहे ना ती बदलवून टाकेल। 1174 यातील प्रत्येक अंक हा तुमच्या ग्रहांशी निगडीत आहे। जेव्हा हा अंक तुम्ही सतत उच्चाराल, जेव्हा हा अंक तुम्ही सतत म्हणाल आणि पॉझिटिव्हिटीने म्हणाल, तेव्हा तुमच्याकडे तुम्ही ज्या म्हटलेल्या इच्छा आहेत त्या आकर्षित होतील। जेव्हा तुम्हीच म्हटलेल्या इच्छा आकर्षित होतील तेव्हा त्या नक्कीच इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण होतील। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सतत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, स्वयंपाक करते, भाजी करते, काहीतरी करते, 1174 1174 मला आता समजा मी नोकरीसाठी करते, मला खूप छान नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे, जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने सतत मनात व्यक्त करत राहायची आहे। 1174 माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 1174, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 1174। माझा विवाह जमलेला आहे आणि ह्या विवाहामध्ये मी खूप खुश आहे, लवकरच माझा विवाह संपन्न होणार आहे, 1174 थँक्यू युनिवर्स, 1174 थँक्यू। म्हणजे सतत मनात थँक्यू युनिवर्स आणि 1174 थँक्यू, 1174 थँक्यू हे मनात सतत घोळत राहायचे, सतत घोळत राहायचे। बघा, तुम्हाला मी जास्त दिवस नाही सांगत, फक्त 3 दिवस सांगते। 3 दिवस पूर्ण पॉझिटिव्हिटीने हे करत राहा। 3 दिवसांच्या आत मी तुम्हाला सांगते 100 पैकी समजा 100 लोक हे करणार असतील ना तर 90 लोकांना तरी याचा पूर्ण पॉझिटिव्ह अनुभव येईल। माझा हा स्वतःचा अनुभव आहे, ठीक आहे। ही पहिली गोष्ट की सतत मनात उच्चारायचं, झोपताना, उठताना, बसताना एकच गोष्ट डोक्यात ठेवायची, माझं काम झालेलं आहे, 1174 थँक्यू युनिवर्स, थँक्यू, बस एवढंच। ही पहिली रेमेडी। दुसरी गोष्ट काय आहे, एक वही घ्यायची आहे, वही कुठलीही वही घ्या,
पण ती चांगली असावी, स्वच्छ असावी. वहीच्या एका पेजवरती तुम्हाला दररोज एका टायमाला, टायमिंग एकच ठेवायचा आहे, दररोज एका टायमाला 1174 1174 1174 हा अंक लिहून त्यासमोर तुमची विश लिहायची. 1174 असं लिहिलं, 1174 पहिला अंक लिहायचा आणि त्यापुढे लिहायचं थँक्यू 1174 मला नोकरी लागली. पुन्हा लिहायचं खाली 1174, पुन्हा लिहायचं थँक्यू 1174 मला नोकरी लागली. एकच इच्छेसाठी तुम्हाला उपाय करायचा आहे. आज एक इच्छा, उद्या दुसरी, परवा तिसरी असं करू नका. 21 दिवस कराल तर 21 दिवस एकच इच्छा, 41 दिवस कराल तर 41 दिवस एकच इच्छा, एकच अंक एकच इच्छा, एकच अंक एकच इच्छा. किती पण कठीण इच्छा 3 दिवसात पूर्ण होणार. ठीक आहे. वहीवरती आता रोज एक पेज भरून तरी तुम्हाला ते लिहायचं आहे. एक वहीचं अख्खं जे पान असतं हे संपूर्ण पान भरून तरी तुम्हाला ते कंटिन्यू लिहायचं आहे. ही दुसरी रेमेडी झाली. आता तिसरी रेमेडीज तुम्हाला सांगते. हात जो आपल्या शरीराचा लेफ्ट साईड आहे, ठीक आहे, डाव्या बाजूचा जो भाग आहे त्या डाव्या बाजूच्या हातावरती, पायावरती, तळव्यावरती, मांडीवरती कुठेही तुम्हाला हा 1174 अंक लिहायचा आहे. बघा इथे मी लिहिलेला आहे 1174 हा अंक लिहायचा आहे. सगळ्यात आधी जिथे लिहाल तिथे थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि ते अत्तर थोडं सुकलं की त्यानंतर हा अंक तुम्हाला लिहायचा आहे. अंक लिहिल्यानंतर हा अंगठा आहे तो असा दाबून ठेवायचा आहे त्या अंकावरती आणि पूर्ण डोळे बंद करून माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. आता समजा मी आजारपणासाठी केलेला आहे, माझ्या आईचं आजारपण पूर्ण बरं झालेलं आहे, आता माझी आई व्यवस्थित चालू फिरू लागलेली आहे, माझ्या आईचं म्हणजे पूर्ण निरोगी झालेली आहे, तिचं आरोग्य वाढलेलं आहे, तिचं आयुष्य वाढलेलं आहे, असं तुम्हाला पूर्ण मनात फील करायचं आहे. अंगठा असा ठेवायचा, नंतर अंगठा काढायचा आहे. असं दिवसातून 4-5 वेळा तुम्हाला करायचं आहे. जेव्हा जेव्हा टाईम भेटेल सकाळ दुपार संध्याकाळ करत राहायचं आहे. कमीत कमी 21 दिवस करा. पण सांगते 3 दिवसाच्या आत तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो यायला सुरुवात होईल. जास्तीत जास्त 41 दिवस तुम्ही करू शकतात. आता या 3 रेमेडीज सांगितलेल्या आहेत. तिन्हीच्या तिन्ही केल्या तरी चालतील, तिघांपैकी एक केली तरी चालेल. हा एक अंक तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य बदल घडवेल. ज्या ज्या इच्छा वर्षांपासून अपूर्ण असेल त्या इच्छा पूर्ण होतील. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेच उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा सांगते, कमेंट बॉक्स जाऊन चेक करा. कितीतरी लोकांना, कितीतरी मोठ्या छोट्या लोकांना याचे भरपूर लाभ आलेले आहेत. मी स्वतः देखील हे जे उपाय असते हे नेहमी करत असते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.